नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी बोलतोय त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी मला वाटते मराठवाड्यात कुठेतरी OBC मध्ये गणल्या जाणाऱ्या अनेक जाती आणि इतर पिछड्या जाती यांचा एक भव्य प्रचंड मेळावा झाला, ज्यामध्ये वेगवेगळ्या पक्षात असलेले आणि आपापल्या मागास किंवा OBC जातींचं नेतृत्व करणारे सगळे नेते एकवटले होते आणि त्यांचं नेतृत्व आपल्याकडे घेत छगन भुजबळ यांनी दंड थोपटलेले आहेत. ज्या प्रकारे छगन भुजबळ यांनी त्या सभेत भाषण केल्याच्या बातम्या मला ऐकायला आणि बघायला मिळाल्या, त्या बघितल्या तर आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका ह्या मराठा विरुद्ध इतर सगळे अशा होण्याचा धोका मला साफ दिसायला लागला आहे. कारण कोणीतरी प्रकाश खांडगे किंवा असे कोण नेते आहेत सांगलीचे, त्यांनी तर धमकावलेलं आहे, एक भुजबळ पाडला तर 160 मराठे पाडू. ही एक बाजू आहे. दुसरी बाजू जरांगे पाटील यांचा एकेरी उल्लेख करत अगदी त्यांच्या त्या उफराट्या भाषेमध्येच त्यांना उत्तर देण्याची हिम्मत जरांगे पाटील यांनी केलेली आहे, आपला छगन भुजबळ यांनी केलेली आहे. अंतरवली सराटीमधलं जरांगे पाटील यांचं उपोषण आणि आंदोलन हे चर्चेमध्ये आलं, सगळ्या मीडियाभर पसरलं. त्या पसरण्याचं मुख्य कारण त्यांच्या उपोषणाच्याच ठिकाणी जमलेल्या लोकांवर झालेला पोलिसांचा लाठीमार. त्या लाठीमारानंतर तिथले स्थानिक ज्येष्ठ पोलीस अधिकारी वगैरे वगैरे, आणि तुम्हाला आठवत असेल तर तो लाठीमार मंत्रालयातून आदेश गेल्यानंतर झाला असा देखील आरोप विरोधी पक्षाकडून, म्हणजे उबाठा शिवसेनेकडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून, इतरांकडून झालेला होता. आज गोष्ट बदललेली आहे. कारण तो लाठीमार कसा योग्य होता हे छगन भुजबळ यांनी OBC आणि मराठेतर समाज घटकांच्या एका भव्य दिव्य सभेमध्ये खुलं आव्हान देऊन तो लाठीमार कसा योग्य होता असा उघडपणे दावा केलेला आहे. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन त्या लाठीमारासाठी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माफी मागण्याची काहीही गरज नव्हती असंही स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे. अर्थात छगन भुजबळ हे एकटेच अशी भाषा वापरणारे नाहीत. मला वाटतं की दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा त्या माफीनंतर लगेचच उपमुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची, माफी मागण्याची गरज नव्हती असा खुलासा केलेला आहे. पण आत्ताचा मुद्दा असा आहे की ज्या प्रकारे ही मराठवाड्यामध्ये जालन्यामध्ये सभा सगळ्या मराठेतर समाज घटकांची योजण्यात आली, घेण्यात आली, त्याकडे बघितलं तर आगामी राजकारण आणि निवडणुका ह्या किती पोलराईज होणार आहेत ते आपल्या लक्षात येऊ शकतं. आणि हा धोका मी गेल्या 2 महिन्यात वारंवार सांगत आलो आहे की जरांगे पाटील हे मॅच्युअर किंवा प्रगल्भ बुद्धिमत्तेचे किंवा आरक्षण आणि मराठ्यांचे प्रश्न समजलेला नेता नाहीत. त्यांना योगायोगाने परिस्थितीने इतक्या लोकप्रियतेच्या शिखरावर आणलं असलं तरी प्रश्नाची विषयाची जाण त्यांना नाही, अभ्यास नाही आहे. त्यामुळे सोपे उपाय सांगणं आणि मग त्याच्यावर हट्ट धरून बसणं आणि त्यातून मार्ग निघत असला की नवी मागणी पुढे करणं, अशा प्रकारे मराठा समाजाला अनवधानाने झुंजवण्याचं आणि झुलवण्याचं काम
जरांगे पाटील यांच्याकडून चालू आहे, ठीक आहे. मुद्दा असा आहे की त्यांच्या या उपोषणामुळे जो पटकन भावनेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेला मराठा समाज जो दीर्घकाळ विस्कळीत होता आणि मराठा समाजाचे सर्वात स्ट्रॉंग नेते म्हणून मिरवणारे जे काय 10, 15, 20 नेते आहेत, त्यांना या समाजाचं भलं करता आलं नाही किंवा त्यांचा विकास करता आला नाही. त्यामुळे आपण एकाकी पडलोय, उघडे पडलोय असं वाटणारा मराठा जरांगे पाटील यांच्या पाठीशी एकत्र येत गेला. त्याची चाहूल खरं तर 5 वर्ष आधीच लागलेली होती. 2017च्या सुमाराला कोपर्डीच्या घटनेनंतर जे अचानक मराठा मूक मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा असे एकापाठोपाठ एक जवळजवळ 58 ते 60 अतिविशाल मोर्चे निघाले, राज्याच्या कानाकोपऱ्यात निघाले. मुंबईत असो, पुण्यात असो, औरंगाबाद असो, नाशिक असो, कुठे कुठे मोर्चे निघाले. आणि त्या मोर्चाचं वैशिष्ट्य असं होतं की त्या मोर्चामध्ये इतरही अनेक समाज घटक अगत्याने सहभागी झालेले होते. आणि मोर्चा किती शांततेमध्ये, आदर्श आणि शिस्तीमध्ये पार पाडला जावा हे त्या मोर्चांनी दाखवून दिलं होतं. आणि मग त्याचे समन्वयक असतील, वेगवेगळ्या विभागाचे जे काय 10-12 असे वेगवेगळे मराठा मोर्चाचे, मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक, निमंत्रक वगैरे आहेत, असे वेगवेगळे स्थानिक नेते तयार झाले. मला जर सगळ्यात मोठं कौतुक वाटलं असेल, त्यावेळेलासुद्धा मी माझ्या ब्लॉगवर तेव्हा लिहित होतो आणि मी भरभरून सपोर्ट केला होता मराठा मोर्चाचा. त्याचं कारण असं होतं की आपण सगळ्यात मोठा समाज घटक आहोत आणि आपण समाजासमोर आंदोलन देखील एक आदर्श रीतीने केलं पाहिजे याची जाणीव ठेवून ते आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनाला कुठेही कधीही एकदाही हिंसेचं गालबोट लागलेलं नव्हतं. अशा प्रकारे तो आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि ब्राह्मण मुख्यमंत्री असूनसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी हायकोर्टात टिकेल अशा स्वरूपाचं एक आरक्षण दिलेलं होतं. ते हायकोर्टात टिकवून दाखवलं होतं. पण दुर्दैवाने हे सगळं आरक्षण देवेंद्र फडणवीसांना सत्तेबाहेर बसवण्यातून गमावलं गेलं आहे. ही गोष्ट मी वारंवार सांगत असतो. जो 2019मध्ये मतदाराने स्पष्टपणे कौल दिला होता फडणवीसांना, फडणवीस ज्या सरकारचं नेतृत्व करत होते, ज्या महायुतीचं नेतृत्व करत होते, त्या युतीला, शिवसेना भाजप युतीला निर्विवाद बहुमत मतदाराने विधानसभेत दिलं होतं. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सत्तेच्या बाहेर बसवणारा कौल मतदाराने दिलेला होता. तो पायदळी तुडवून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना युतीतून फोडलं. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर बसवलं हा प्रकार नाही आहे. तो एक भाग आहे, तो राजकीय भाग आहे. पण मराठ्यांना जे आरक्षण देवेंद्र फडणवीस देऊ इच्छित होते, त्या आरक्षणापासून मराठ्यांना वंचित ठेवण्याचं राजकारण शरद पवार खेळले होते. आणि पुढची 2.5 वर्ष सातत्याने सुप्रीम कोर्टात हा विषय येत असताना दप्तर दिरंगाई केली गेली, निष्काळजीपणा केला गेला आणि सुप्रीम कोर्टात ते आरक्षण फेटाळलं जावं याची जणू काय शरद पवार प्रणीत उद्धव ठाकरे सरकारने व्यवस्था केली. मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवायचं म्हणूनच देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून वंचित ठेवलं गेलं. जर देवेंद्र फडणवीस 19 नंतर मुख्यमंत्री झाले असते तर सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला मिळालेलं जे आव्हान होतं, त्या आव्हानाला चोख उत्तर देऊन सुप्रीम कोर्टात ते आरक्षण टिकवणं ही देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी ठरली असती. आणि ज्या पद्धतीत ते सतत सकारात्मक राहिले, ते खरोखरच आरक्षण देतील ही भीती सगळ्या मराठा नेत्यांना होती, मराठा राजकीय नेत्यांना होती. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना सत्तेबाहेर बसवण्यात आलं. आणि 2.5 वर्षानंतर सत्ता बदलली तेव्हा जरांगे पाटील वगैरे वगैरे मंडळींना
किंवा वेगवेगळ्या लोकांना पुढे करून परत एकदा मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटवण्यात आलं. पण ते पेटवताना आणखीन एक गोष्ट काळजी घेतली गेली की जरांगे पाटील यांना मोठं करताना आधीच्या 5 वर्षात ज्यांनी मराठा मूक मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, क्रांती मोर्चा म्हणून मोठमोठे मोर्चे काढले, संघटना उभ्या केल्या आणि त्यापासून सगळ्या मराठा राजकीय नेत्यांना कटाक्षाने लांब ठेवलं होतं. त्या सगळ्या निमंत्रक, आमंत्रक, काय ते सूत्रधार, समन्वयक हे जे मराठा मोर्चाचे नेते होते त्यांना पण जरांगे पाटलांच्या लोकप्रियतेखाली झाकून टाकलेलं आहे. हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे मित्र. जरांगे पाटील यांचं यश, लोकप्रियतेचं यश हे मराठा आरक्षणाचं सगळ्यात मोठं अपयश आहे. हे मी सातत्याने सांगत आलेलो आहे, सातत्याने सांगत आलो आहे. कारण विषय तुम्हाला कायदेशीर मार्गाने सोडवावा लागेल, घटनात्मक मार्गाने सोडवावा लागेल आणि आंदोलनातून काही साध्य होणार नसेल तर त्या आंदोलनामध्ये सगळी समाजाची ताकद पणाला लावून, जुगारासारखी पणाला लावून वस्त्रहरण करण्यापलीकडे काहीही साध्य होणार नाही. काल परवा राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, जे आरक्षण मिळणंच अशक्य आहे त्यासाठी आंदोलनाची शिकस्त करून काहीही साध्य होणार नाही. ती वस्तुस्थिती आहे, नावडती असली तरीही ती वस्तुस्थिती आहे, पण ती झालेली आहे. आणि त्यामुळे आरक्षण मिळेल न मिळेल ही गोष्ट बाजूला ठेवा. पण जालना जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि इतर मराठेतर समाज घटकांचा जो भव्य मेळावा झाला आणि त्यामध्ये विविध पक्षामध्ये विखुरले गेलेले मराठेतर नेते एकत्र आले आणि 160 मराठ्यांना पाडण्याची जी भाषा झाली ही माझ्या मते फार मोठी गंभीर सूचना आहे, संकेत आहे, सिग्नल आहे, मोठा संकेत आहे. त्या एका बाजूला जरांगे पाटील यांच्या मागे मराठा एकवटलेला दिसेल, पण तो कितीही एकवटला तरीही मराठेतर सगळे समाज घटक एकत्र आले तर त्यासमोर मराठा समाज संख्येने कमी पडतो. आणि जर मतदान हे संख्याबळावर अवलंबून असेल तर त्यामुळे गेल्या 6 दशकात जे मराठा समाजाचं महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व राहिलं, प्रभुत्व राहिलं, कुठलाही पक्ष सत्तेत येऊ, कुठलाही पक्ष, जनता पक्ष असो, पुलोद असो, जनता दल असो, भाजप असो, काँग्रेस असो, काँग्रेस आघाडी असो, महायुती असो, त्यामध्ये सत्तेवर मराठा समाजाचं वर्चस्व राहिलेलं आहे. एका बाजूला सत्तेत आणि दुसऱ्या बाजूला संस्थात्मक पातळीवर जे मराठा नेत्यांचं वर्चस्व राहिलं त्याला पहिल्यांदा या जालनामधल्या मराठेतर समाज घटकांच्या मेळाव्यातून सुरुंग लावला गेलेला आहे. आणि तो सुरुंग लावण्याला त्याची वात कोणी पेटवली असं म्हणायचं असेल तर अंतरवली सराटीमधलं उपोषण आणि त्यानंतर जरांगे पाटील यांची भाषा, यातून त्या सुरुंगाची वात पेटवली गेली, ही विसरून चालणार नाही. आणि म्हणून तुम्ही माझे सगळे गेल्या या उपोषण, मराठा आरक्षण या संदर्भातले व्हिडिओ काढून बघा, तुम्हाला स्पष्टपणे कळेल की इथे एक गोष्ट झालेली आहे की मराठा आरक्षणात जरांगे पाटील यांच्याकडून बोलली गेलेली जी एक टोकाची भाषा आहे, भुजबळ काय म्हणतो वगैरे वगैरे, अरे तुरेची भाषा आहे, इतर समाजाविषयी तुटक भावनेने बोलली गेलेली अपमानास्पद भाषा आहे, लहान मोठे ओबीसी मधले घटक असतील, या सगळ्यांना जरांगे यांच्या आंदोलन आणि उपोषणाने एकत्र यायला भाग पडलेलं आहे. एक प्रकारे महाराष्ट्रात पहिल्यांदा मराठेतर समाज घटकांचं पोलरायझेशन, ध्रुवीकरण झालेलं आहे. धनगर, माडी, दलित, अमुक काय असतील, ओबीसी कुठे तेली काय असतील, मला जाती सगळ्या
नावं मला पाठ नाहीत. पण हे सगळे OBC म्हणून किंवा इतर मागास म्हणून किंवा मराठा नाहीत म्हणून जे काय एकवटलेत हे बघितलं तर जरांगे पाटील यांच्या उपोषणाने काय साध्य केलं आणि किती नुकसान केलं याची गणिती मांडणी करता येईल. हां, 35% मराठा मानलं जातं, पण 35% मराठा असतात तेव्हा मराठेतरांची संख्या ही 65% होते. त्यामध्ये आता दलित 10% असतील, मुस्लिम 12% असतील, हे बाजूला करा, तरी बाकीचे एकत्र करा किती उरतात बघा. त्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये धर्मांतर न केलेल्या दलित जातीसुद्धा येतात, उपजाती येतात, पोटजाती येतात. या सगळ्यांनी मराठा राजकीय नेत्यांना कुठच्याही पक्षातला असो धडा शिकवायचा ठरवला तर केवढं मोठं पोलरायझेशन होईल ह्याचा नुसता विचार करा मित्रांनो, विचार करा. जसं उत्तर प्रदेशामध्ये या सगळ्या जाती पांगलेल्या होत्या, पण मायावती आणि बहुजन समाज पक्षाच्या निमित्ताने दलितांमधल्या सगळ्यात खालच्या स्तरातल्या जाती अशा एकवटल्या आणि एकजीव झालेल्या आहेत की भले लोक निवडून येवत न एवढं मायावती इतर पक्षांच्या, महत्त्वाच्या पक्षांच्या, मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना पराभूत करू शकतात. आपले निवडून येणार नाहीत, पण कोणाचे पाडायचे आम्ही ठरवू शकतो असं मायावती म्हणतात. तीच परिस्थिती आजवर सगळ्या मराठा आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांनी आपलं प्रभुत्व राखलं अशा सगळ्या पक्षातल्या मराठा राजकीय नेत्यांना या जालन्यातल्या ताज्या महामेळाव्याने जबरदस्त आव्हान निर्माण केलं आहे. आणि त्यातून बाहेर आलेली भाषा संकेत बघा. जरांगे पाटील हे आज मराठ्यांचे शरद पवारांपेक्षा सर्वाधिक लोकप्रिय आणि विश्वासू नेते आहेत. भुजबळ त्यांच्याबद्दल काय बोलले? आम्ही जे काय आहोत ते आमच्या बळावर आहोत, आम्ही सासरचे तुकडे तोडायला गेलो नाही. कुठच्या टोकाची भाषा भुजबळांनी वापरली आहे बघा. हे सगळं येऊ घातलेल्या वादळाचे संकेत आहेत. 60 वर्षानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा मराठ्यांचा वरचष्मा संपण्याची चिन्ह आहेत, संपण्याची चिन्ह आहेत. जे शरद पवार संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड किंवा आणखीन काय काय असले खेळ खेळत खेळत इथपर्यंत आलेले आहेत, यशवंतरावांनी अतिशय पद्धतशीररित्या मराठा नेतृत्वाची जिल्हावार तालुका पातळीपर्यंत एक विणलेली घडी निर्माण केली होती. त्याचा विचका शरद पवारांनी करून टाकलाच. मध्यवर्ती केंद्रबिंदू मराठा असेल आणि त्याच्या आतल्या बाहेरच्या परिघामध्ये इतर सगळ्या जमातींना, जातींना सामावून घेतलं जाईल अशा प्रकारचं एक अतिशय घट्ट वीण असलेलं काँग्रेसचं संघटन यशवंतरावांनी निर्माण केलं होतं. ते शरद पवारांच्या गेल्या 30 वर्षाच्या राजकारणात संपूर्णतः उसकटून आणि विस्कटून गेलेलं आहे. जरांगे पाटलांचं उपोषण आणि त्याचे आज दिसायला लागलेले परिणाम हे यशवंतरावांनी ज्या शिताफीने मराठा प्रभुत्वाचं राजकारण महाराष्ट्रात निर्माण केलं त्याला लागलेला सगळ्यात मोठा सुरुंग आहे. आता त्याला शरद पवार किती जबाबदार आहेत किंवा नाही जबाबदार आहेत या तपशिलात मी जात नाही, पण जरांगे पाटलांच्या कानात शरद पवार काहीतरी बोलले होते आणि जरांगे पाटील हा तितका अनुभवी प्रगल्भ असा जाणता प्रौढ राजकारणी किंवा कार्यकर्ता नाही हे शरद पवारांनाही कळत होतं. त्यामुळे अनगायडेड मिसाईल ज्याला म्हणतात, एखादं क्षेपणास्त्र जे आपलं लक्ष निश्चित करू शकत नाही आणि कुठेही जाऊन कसंही पडतं, तसं जरांगे पाटलांचं उपोषण आणि आरक्षणाचं आंदोलन हे भरकटलेलं आहे. त्याचे फायदे मराठा समाजाला किती मिळतील माहिती नाही, पण नुकसान मात्र मराठा समाजाचं राजकीय, आर्थिक आणि सामाजिक पातळीवर होणार आहे. कारण हळूहळू करत दीर्घकाळ 6 दशकापेक्षा अधिक काळ
महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचं जे घट्ट प्रभुत्व होतं, घट्ट पकड होती, ती सैल पडायला सुरुवात झाली आहे. भुजबळ, प्रकाश खांडगे वगैरे जे काय ओबीसी नेते आणि त्यांची भाषणं झाली आहेत आणि त्यांनी थेट कुठलाही आडपडदा न ठेवता जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवलेला आहे. जो मराठ्यांचा सर्वात लोकप्रिय नेता आजचा आहे, ते जर शांत डोक्याने समजून घेतलं तर येऊ घातलेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात फार मोठी राजकीय जातीय घुसळण होणार आहे आणि त्यामध्ये 6 दशकांमधले अनेक प्रस्थापित किल्ले, बालेकिल्ले जमीनदोस्त होणार आहेत. याची कुणकुण लागेल. ज्यांना हौस असेल त्यांनी याचा बारकाईने विचार करावा, समजून घ्यावं. मी आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.